हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पुण्यातील इम्प्रेस गार्डन या फ्लावर शोचा जो व्हिडिओ आहे तो. तर मी गेले होते पुण्याला आणि हे आहे नंदेचं घर, नंदेचा फ्लॅट. तिथे आम्ही गेलो होतो आणि मग तिथून आम्ही नंतर आवरल्यावर सगळे इम्प्रेस फ्लावर शो हा पाहायला गेलो तिथं गार्डनमध्ये. तर मग जाताना आम्ही लिफ्टमध्ये निघालो आणि तिथून जवळपास म्हणजे नंदेच्या घरापासून जवळपास 30-1 मिनटाचा रस्ता होता. तर मग आम्ही तिकडे जायला निघालो. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिथं फुलं होते आणि छान छान म्हणजे छान अशी झाडं होते वेगवेगळे. तर ते सगळे पाहिले आम्ही तिथं गेल्यावर. तर हे लिफ्टमधून आम्ही निघालो जाताना आणि घर बरंच उंच आहे, 17व्या मजल्यावर आहे तिचं. तर आम्ही नंतर तिथून जे अंतर आहे 30-1 मिनटाचं, त्यासाठी आम्ही कॅब बोलवली होती आणि त्या कॅबनी आम्ही जाणार होतो बाहेर. तर खूप सुंदर असं आहे तिचं. फ्लॅट पण खूप छान आहे आणि सोसायटी पण खूप छान आहे. ही माझी नणंद आहे पल्लवी, ही तिथेच असते पुण्याला. तर ही सोसायटी खूप छान आहे आणि एकदम सगळं म्हणजे इथं जर गेलं तर खाली बसलं तरी असं बोर होणार नाही अशा पद्धतीनं सगळं ह्या सोसायटीमध्ये सगळ्या सुविधा आहेत. या सोसायटीमध्ये खूप सुंदर अशी सोसायटी आहे आणि फ्लॅटही खूप छान आहे. तर 18 मजल्याची ही बिल्डिंग आहे आणि 17व्या मजल्यावर माझी ही नणंद राहते. तर आम्ही आवरून वगैरे सगळं फ्रेश होऊन निघालो होतो आणि फ्लावर शो असल्यामुळं मला फ्लावर्स बघायला खूप आवडतं वेगवेगळे. त्यामुळं आम्ही आवर्जून तिकडे जाणार होतो. तर त्यासाठी आम्ही निघालो. तर रस्त्यात जाताना कसं थोडंसं छान वाटतं इकडं इकडं बघत बघत जायला. तर आम्ही सगळेजण निघालो. कियांश तर म्हणजे ऑब्व्हियसली असणारच सोबत, होताच कियांशसोबत. तर आम्ही निघालो होतो. तर जाताना खूप छान छान असं म्हणजे आपण बाहेर गेल्यावर असं वाटतं मला की आपण मोबाईलमध्ये वगैरे लक्ष न देता थोडंसं आपण बाहेरचं पण पाहायला पाहिजे. मोबाईल तर आपण नेहमीच बघतो आणि मग बाहेरचं काही पाहण्यातही येत नाही आणि सुंदर असं काही डोळ्यात राहत पण नाही. तर अशा पद्धतीनं आम्ही निघालो. जाताना हे इथं की मेकर म्हणून होतं इथं आणि तिथं म्हणजे सिग्नलला गाडी थांबली होती आणि तिथं हे सुंदर असं बघा, एका झाडावर हे लॉक बनवलेलं होतं हार्डबोर्डचं आणि एका झाडावर अशी चाबी बनवलेली होती. म्हणजे कल्पकता किती सुंदर होती आणि ही खूप जुनी अशी बिल्डिंग वाटत होती. खूप म्हणजे जवळपास खूप वर्षापूर्वीची ही बिल्डिंग असेल. तर ते मला लॉक आणि किल्ली इतकी आवडली की छान वाटत होती पाहायला. त्यानंतर हा छावणीचा एरिया सुरू झाला होता आर्मीचा. छान असं सगळीकडं आणि म्हणजे लवकरच म्हणजे 26 जानेवारी येणार होती, त्यामुळं खूप सगळीकडं तिरंगे दिसत होते. खूप छान असं वाटत होतं वातावरण. सगळीकडं तिरंगे तिरंगे म्हणजे बाहेर निघालं की झेंडे असतील, त्यानंतर जे आपले भिरभिरे असतात ते सगळं सगळं म्हणजे तिरंग्याचं दिसत होतं. छान असं वातावरण वाटत होतं. हा छावणीचा एरिया पाहिला तर रणगाडे, त्यानंतर मग हे सोल्जर्सचे स्टॅच्यू बनवलेले, हे सगळं खूप छान असं वाटत होतं पाहायला. जाताना असं वाटलं की म्हणजे डोळे असे तृप्त होतात असं सगळं काही पाहिलं की. आणि हे तर बाकीचं तर आपलं सुरूच असतं मोबाईल पाहणं वगैरे. आणि मोबाईल जेव्हा व्हिडिओ घेतो तेव्हा हे सगळं व्हिडिओ खूप सुंदर दिसतं म्हणजे असं पाहताना, कारण आपल्याला ते स्पष्ट दिसतं. जे आपल्याला असं आपण पाहताना दिसत नाही ते मोबाईलमधून जेव्हा आपण पाहतो ना व्हिडिओमध्ये ते खूप स्पष्ट दिसतं. मग आलो इथं आम्ही इम्प्रेस शो फ्लावर ह्या गार्डनमध्ये आणि इथं एंट्रीला तिकीट होतं. असं नॉमिनल तिकीट होतं, जास्त काही तिकीट नव्हतं. तर ही आमची पल्लवी गेलेली होती तिकीट काढायला सगळ्यांचं आणि मग तिथं तिकीट काढलं मी. नॉमिनल तिकीट असल्यामुळं आणि रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी तिथं होती. खूप गर्दी होती पाहायला सगळं फ्लॉवर्स वगैरे. हे बघा एवढी गर्दी होती आणि खरंच छान वाटतं. हे झाडं जुने इथं मोठे मोठे वडाचे झाडं होते ज्याच्या पारंब्या अक्षरशः म्हणजे जमिनीपर्यंत जातो. त्या बूड आहे की पारंब्या आहेत हेच कळत नव्हतं. बूड आणि पारंब्या जवळपास एकच झालेल्या होत्या आणि असे खूप छान छान रोपटे तिथं होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती आणि रंगीबेरंगी फुलांकडं पाहताना मन असं मोहून जात होतं. खूप सुंदर असे फ्लावर्स होते, खूप सुंदर असे झाडं होते, वेगवेगळे रोपटे होते आणि त्या झाडामध्ये इतकी कल्पकता बनवली होती. कुठं एक झाडांचीच म्हणजे कमान बनवलेली होती. हे बघा हे पानांचं वेगळ्या आकारांच्या पानांचं झाड होतं. हे रोपटे खूप छान छान वाटत होते पाहायला. असं डोळ्याला थंडावा असं वाटत होतं हे रोपटे पाहताना. तर अशी ही रोपटे आणि फुलं दोन्ही पण पाहताना असं छान वाटतं. हिरवळ आणि रंग म्हणजे निसर्गाची खरंच खूप किमया आहे हे फुलं आणि पानं बनवताना.
फुलं जरी आपल्याकडे हे सगळे असतील, रोपटे आपल्याकडे असतील, तरी ते पाहताना एका ठिकाणी जेव्हा आपण एका छताखाली एवढे सगळे पाहतो ना, तर खूप छान वाटतं हे सगळं. तर हे पाहत होतो आणि इथंच बाजूला एक अशी कमान बनवलेली होती, पूर्ण त्या रोपट्यांचीच बनवलेली होती. आणि हे पण तिथं लावलेलं होतं माधव गाडगीळ यांना, म्हणजे यांच्यासाठी काय श्रद्धांजली म्हणून हा तिथं बॅनर लावलेलं होतं. आणि हे सगळे फुलं, गर्दी भरपूर होती. हा वेल असा म्हणजे झाडाच्या एका बुडावर सोडलेला होता. छान वाटत होतं हे सगळं पाहताना. फुलं तर इतकी वेगवेगळ्या प्रकारची होती की असं पाहताना खूप छान वाटत होतं. जे काय असतील ते बॉटनिकल गार्डन म्हणून याला नाव दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे झाड पाहता तुम्ही, याच्यावर वेल सोडलेला. आणि त्यानंतर ही जी इथं पूर्ण अशा पद्धतीचं पॉलीहाऊससारखं पूर्ण शेड केलेला होता आणि त्यातही भरपूर अशी रोपटे होते. तर अशा पद्धतीने आम्ही ते रोपटे, फुलं पाहत 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 पुढे जात होतो. छान वाटत होतं. वेळ कसा गेला हे म्हणजे डोळ्याला खरंच फुलं म्हणजे डोळ्याला मन मोहून टाकतात. आणि फुलांचं म्हणजे आज असतात, उद्या सुकतात, पण आपल्याला आनंद देण्याचं काम हे फुलं करतात. तर बऱ्याच गोष्टी आपल्या निसर्गात ज्या असतात त्यांच्याकडून आपण खूप शिकायला पाहिजे. ते असं म्हणजे आपण तर लगेच म्हणजे कोमेजून जातो कोणी काही बोललं की, पण बघा ना फुलांना, त्यांना देवाला अर्पण केलं तरी त्यांचं म्हणजे भाग्य. आणि उद्या सुकून जातात, ते निर्माल्यामध्ये जातात, तरी पण त्यांचं भाग्य, कारण ते देवाच्या पायाशी गेलेले असतात. अशा पद्धतीनं म्हणजे छान वाटतं ह्या फुलांना पाहताना. तर हा जो शेड केलेला होता मोठा, याच्यात पण खूप वेगवेगळ्या प्रकारची रोपटी होती आणि हे पण पाहायला छान वाटत होतं. खालचे फुलं वगैरे इथं पण म्हणजे असं फोटोसाठी स्पेशली हे सगळं केलेलं होतं. आणि भरपूर लोक तिथं फोटो काढत होते आणि आम्ही तर काढणारच, त्यात काही प्रश्नच नव्हता. आम्ही पण फोटो काढत होतो तिथं. तर हे फुलं पाहताना म्हणजे असं म्हणजे वाटत होतं नजरेला, तर खूप छान वाटत होतं हे सगळं. आणि जिकडं तिकडं आपण पाहिलं, जिथं असं थोडंसं छान वाटलं तिथं प्रत्येक ठिकाणी फोटो काढणं सुरू होतं प्रत्येकाचं. आणि तुडुंब अशी गर्दी होती, भयानक गर्दी होती आणि पाय ठेवायला म्हणजे असं जवळजवळ जवळजवळ सगळं होतं. तर ह्या पद्धतीनं अशी वेगवेगळी फुलं मुद्दामून आपण जात असतो इकडं तिकडं पाहायला. कास पठारला हे पहा, वेगळ्या प्रकारचं काहीतरी. आणि हे पण झाड वेगवेगळे वेगवेगळे. तर अशा पद्धतीनं हे सगळे जे वर लटकवलेल्या कुंड्या आहेत त्यात पण खूप वेगवेगळी झाडं होती. तर अशा पद्धतीनं सगळ्या वेगवेगळ्या झाडांचे इथं प्रदर्शन इथं भरवलेलं होतं. आणि बरेच लोक विकत घेऊन पण जात होते इथून झाडं, कारण इतकी सुंदर झाडं होते की विकत घेऊन जाण्याचा मोहही कुणाला राहावलाच नसता. त्यानंतर खूप मोठा एरिया, गार्डनचा एरिया असल्यामुळं इथं हे कारंजे वगैरे होते आणि छान वाटत होतं हे पाहायला. आणि छोटंसं एक पूल केला होता आणि त्यातून हे पाणी वाहत जात होतं. हा एका साईडला पूल बनवलेला आणि त्याच्या खालून हे पाणी वाहत जात होतं. हे झेंडूची फुलं जी आपल्याकडं म्हणजे दसरा दिवाळीतच येतात, इथं हे फुलंसुद्धा खूप छान अशी टवटवीत अशी फुलं होते. आणि हे कारंजे, पान, फूल, पाणी, म्हणजे हे सगळं कसं मोहून टाकतं. म्हणजे निसर्ग जो आहे, निसर्गच आपल्याला मोहून टाकतो. निसर्गाची किमयाच खूप वेगळी असते. तर अशा पद्धतीने. आणि हे जे झाड तुम्ही पाहताय याला पण म्हणजे ही जी छोटे छोटे रोपटे आहेत याला पण एक गोल असं शेड बनवलेलं होतं आणि त्यावर ही सगळी कुंडी लावलेली होती. तर अशा पद्धतीनं हे आम्ही पाहत पाहत जात होतो. हा पूल बनवलेला होता आणि ह्या पुलाच्या खालून हे पाणी जात होतं. तर हे सगळे फुलं तुम्ही पाहताय, छान वाटत होतं. तर म्हणजे कुठं गेलं ना की काहीतरी वेगळं पाहिलं की खूप छान वाटतं. घरात घरात आपण घरी पण आपण आता हे पहा, झेंडू किती टवटवीत फ्रेश दिसत आहेत. आणि हे म्हणजे तिथं छोटे छोटे दगड आणि त्यानंतर हे लॉन आणि त्यानंतर ही झाडं. तर एक सुंदर म्हणजे कल्पकता आपल्याला पाहायला मिळते. छान असं दिसतं. आपण शिकतो काहीतरी निसर्गाकडून पाहिल्यावर. हे तुम्ही मागे पाहताय की वडाचं झाड एवढं वाढलेलं आणि त्याच्या पारंब्या बुडापर्यंत येत आहेत. झाडाचा आकार खूप वेगळा झालेला होता. पारंब्या आहेत ज्या बुडापर्यंत आल्या होत्या, जमिनीत जात होत्या. म्हणजे मुळं हे तर होतेच, पण हे इतके जमिनीत जात होते. एवढं मोठं हे इतकं जुनं झाड होतं. त्यानंतर होत्या ह्या पेंटिंग्स. तिथं पुढं गेलं की ज्या हँड पेंटिंग्स बनवलेल्या होत्या, खूप सुंदर अशा पेंटिंग्स बनवलेल्या होत्या आणि त्या पण इथं विकायला ठेवलेल्या होत्या. प्रदर्शन आणि विक्री दोन्ही होतं. खूप सुंदर अशा पेंटिंग बनवलेल्या होत्या. म्हणजे ह्या पेंटिंग पण आता आपण पाहतो की आपण मार्केटला जातो आणि एखादं पोर्ट्रेट जेव्हा आणतो त्याच्यात आणि हे जे हाताने बनवलेली पेंटिंग असते यामध्ये खूप फरक पडतो. हे छान वाटत होतं पेंटिंग पाहायलाही. आणि हे मधुबनी पेंटिंग, त्यानंतर हे लाईव्ह या
इथं हे काढत होते चित्र. समोर म्हणजे व्यक्ती बसून त्या व्यक्तीला तिचं चित्र इथं काढण्याचं सुरू होतं. खरंच खूप सुंदर ही कला आहे. म्हणजे प्रत्येकालाच जमेल असं नाही. तर अशा पद्धतीने इथं समोर ही छोटीशी मुलगी बसवलेली होती ह्या काकूंनी आणि त्या तिचं छान असं चित्र काढत होत्या. पूर्ण काढेपर्यंत थांबता नाही आलं, पण छान होतं. हे ही श्रीनिधी नावाचं इथं हे काढलेलं आहे. ही समोर मुलगी बसली आहे, दोन म्हणजे अशी लावलेले जिट्टू पाडलेली, आणि तिचं हे चित्र इथं काढलेलं होतं. ते लाईव्ह म्हणजे कॅप्चर करत होते हे सगळं. तर हे पण छान होतं. त्यानंतर मग हे बोन्साय बनवलेले होते मोठ्या, म्हणजे जे मोठे झाड असतात त्याचे बोन्साय सगळ्यांना माहिती आहे. हे पाहताय तुम्ही छोटंसं, आणि याला इतक्या चिंचा लागलेल्या होत्या या बोन्साईला, चिंचेच्या झाडाला, की भरपूर अशा चिंचा लागल्या होत्या. असं इतकं छान वाटत होतं, कारण एवढ्या छोट्या झाडाला एवढ्या चिंचा, म्हणजे असं दुरून पाहताना समजा जे नवीन व्यक्ती पाहिल त्याला असं वाटत होतं की त्या लटकवल्या की काय, पण ह्या चिंचा अशा भरपूर आलेल्या होत्या ह्या झाडाला. त्यानंतर हे समोर असं म्हणजे मनमोहून टाकणारे अजून जास्त कारंजे, खूप सुंदर वाटत होतं, खूप सुंदर वाटत होतं सगळंच वातावरण. तर अशा पद्धतीनं हे सगळं आम्ही पाहत जात होतो. आणि पाहता पाहता पुढं गेलं तर अजून एक होतं की जे आपल्या जुन्या पुराण्या वस्तू आहेत आपल्या घरात किचनमध्ये, ज्या चिनी मातीच्या बरण्या असतील, जाते असतील, किंवा अजून आपल्या घरात सूप असेल, तर त्या सगळ्या ह्याच्यापासून फ्लावर डेकोरेशन केलेलं होतं. तर हे पितळीचं भांडे, तर आपण आता हे कुठंतरी एका आपल्या कोपऱ्यात पडलेलं असतं. हा खलबत्ता, जातं, ह्या प्रत्येक याच्यात त्यांनी इतकी सुंदर अशी फुलांची रचना केलेली होती की म्हणजे काहीतरी कल्पकता अशी वेगळी वाटत होती. हे टोपलं, हे सूप, जातं, ही चाळणी, अक्षरशः म्हणजे आप्पे पात्रात सुद्धा त्यांनी अशी खूप छान असं केलेलं होतं. हे जात्यातून तुम्ही पाहताय किती छान अशी फुलांची रचना केलेली आहे. ह्या बरण्या ज्या चिनी मातीच्या, आपण आपल्याकडे पहिलं लोणच्याला ह्याच बरण्या वापरायच्या. तर ह्या बरण्यात पण आता थोडंसं म्हणजे आपण वापरणं कमी झालं आहे. एवढं मोठं लोणचं तर आपण करतच नाही आता. हे गंगाळ तुम्ही पाहताय. त्यानंतर हे सूप, ह्या म्हणजे टाक्या, डबे पितळेचे, तर हे पण खूप छान असे उपयोगात आले होते आणि एक वेगळं काहीतरी वाटत होतं. ही कढई आहे, लोखंडी कढई, जी जुनी अशीच म्हणजे आपण पाडतो. हे पण एक दगडीच असं म्हणजे मोठं असं गोल असा भांडा असल्यासारखं होतं. त्यानंतर हे आप्पे पात्र तुम्ही पाहता. या आप्पे पात्रात सुद्धा अशी छान अशी रचना केलेली होती. तर अशा पद्धतीने हे चूल, तर इथं ह्या चुलीवर पण तुम्ही किती सुंदर दिसतं हे सगळं पाहायला. तर ही कल्पकता म्हणजे खरंच छान आहे. तर असं आपण पाहिलं की कुठंतरी शिकतो काहीतरी. हे त्यांचं ऑफिस होतं त्या म्हणजे गार्डनचं. हे जुनं कवेलूचं ऑफिस आहे, कौलारू आहे पूर्ण. तर हे जुना एरिया आहे. त्यानंतर इथं ह्या वस्तू ठेवलेल्या होत्या, त्याच्या जुन्याच होत्या, स्कूटर, ॲटो, म्हणजे ते खरं तर खराब झालेले होते, पण त्याचाही इथं म्हणजे आज उपयोग केलेला होता त्यांनी. आणि हे कौलारू जे आहे त्या ऑफिसमध्ये पण लोकांना म्हणजे बाहेर मध्ये एंट्री नव्हती, पण बाहेर लोकांना फोटो म्हणजे काढावेसेच वाटत होते. इथं पण ही वेगवेगळी रोपटी तुम्ही पाहताय शोची, भरपूर अशी रोपटी होती. त्यानंतर मग जे मुलं सोबत येतात छोटे प्रत्येकाच्या, त्यांच्यासाठी हा एरिया एवढा होता. तिथं खूप सगळ्या खेळण्या होत्या मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या. म्हणजे इथं सगळं इथं आवर्जून त्यांनी लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. मग इथं म्हणजे मुलं जे आलेले असतात ते नंतर कंटाळून जातात. हे आपण मोठे माणसं तर हे सगळं पाहतो कारण आपल्याला ते आवडत असतं, पण मुलांना कंटाळा येतो, म्हणजे त्यांनाही बोर होऊ नये त्यासाठी हा थोडासा एरिया केलेला होता छान असं. तर इथंही अशा भरपूर खेळण्या इथं मुलांसाठी आलेल्या होत्या. ही छोटी ट्रेन होती. त्यानंतर मुलांना ते मेरी गो राऊंड होतं, भरपूर अशा खेळण्या होत्या, झोका होता. त्यानंतर हे सगळं तुम्ही पाहताय छान असं होतं. म्हणजे मोठ्यापासून ते लहानापर्यंतच्या सगळ्यांना इथं छान वाटेल अशा पद्धतीचं इथं सगळं वातावरण निर्मिती केलेली होती. हे छोटंसंच तिथं एक हे केलेलं होतं पाण्याचं, तिथं भरपूर साठवणूक, आणि तिथं पण ह्या छोट्या छोट्या बोट होत्या ज्यात मुलं बसून एन्जॉय करत होते. छान वाटत होतं मुलांनाही, म्हणजे त्यांनाही कंटाळा येत नाही असं बाहेर कुठं गेलं तर. आणि दोन्ही गोष्टी होतात आणि तिकीटही फारसं नव्हतं. त्यामुळं म्हणजे सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीचं होतं. याला वेगळं तिकीट होतं हे सगळं मुलांना बसण्यासाठी वगैरे, पण मध्ये एंट्रीसाठी फारसं काही तिकीट नव्हतं. तर अशा पद्धतीने मुलांनी पण भरपूर एन्जॉय केलं इथं. तर मुलांनाही छान वाटत होतं. हा कियांश पाहताय तुम्ही की बोटिंग करतोय, त्याला असं सगळं फार आवडतं. तर अशा पद्धतीने तोही म्हणजे नंतर कंटाळलेलाच होता आम्ही पाहत असताना. नंतर इथे येणाऱ्यासाठी जेवणाचं पण म्हणजे त्यांनी ठेवलेलं होतं की त्यासाठी चार्जेस तर होतेच, पण छान असं बाजरीची भाकरी, ह्या बघताय तुम्ही मावशी किती छान बाजरीच्या भाकरी करतायत चुलीवरच्या,
आणि समोरून म्हणजे शेकायला पण चुलीवरच, या चुलीवरच्या भाकरी भाजी हे सगळं इथं तयार होत होतं. हे कांदा भजे भरपूर सगळं खाण्याचे म्हणजे ॲटम्ससुद्धा इथं बनत होते. आणि म्हणजे एकदा तिथं आलं की खूप वेळ जाईल अशा पद्धतीची तिथे सोय केलेली होती. ह्या बाजरीच्या भाकरी होत्या, त्यानंतर तुम्हाला वाटेल तशा वेगवेगळ्या भाज्या होत्या, हुरडा होता, सगळ्या पद्धतीचं इथं अरेंजमेंट केलेलं होतं. आणि खूप सुंदर असं वाटत होतं. वेळ कसा गेला कळतच नव्हतं. आणि हे पाहायला छान होतं. बघा तुम्ही, बाजरीची भाकरी किती छान वाटते. आपण गॅसवरची करतो ती आणि ही चुलीवरची भाकरी, यामध्ये म्हणजे चवीतही फरक जाणवतो आपल्याला लगेच. तर अशा पद्धतीने इथं छान सगळं होत होतं तयार. आणि भजे पण, कांदा भजे म्हणजे घमघमाट असं सुटलेला होता सुगंध त्या कांदा भज्यांचा. भरपूर असे कांदा भजे पण तिथं तयार होत होते. भरपूर गर्दी तिथं होती ह्या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी, घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने आम्ही तो दिवस असा पूर्ण एन्जॉय केला. छान वाटलं दिवसभर असं म्हणजे एक 3-1 तास तरी आमचे त्या गार्डनमध्ये गेले असतील. कशा पद्धतीने हे 3 तास गेले कळलंसुद्धा नाही. नंतर वापस येताना पाहिलं, हा एकदम जुना खेळ जे आपण लहानपणी खेळत होतो. हे सगळे फुगे लावलेले आणि याला बंदुकीने फोडायचं. तर मला एकदम म्हणजे लहानपणीचं आठवलं. आमच्याकडं एक जत्रा असायची, त्या जत्रेत हे ठेवलेलं असायचं आणि हे बंदुकीने फुगे फोडायचे. आणि छान वाटतं हे सगळं पाहायला. खूप दिवसांनी हे पाहायला भेटलं आणि नंतर मग आम्ही वापस निघालो घरी यायला. तर तुम्हाला हे गार्डन कसं वाटलं आणि हे फुलं कसे वाटले नक्की सांगा. आणि पाहायचं योग आला तर नक्की हे पहा. वापस येतानाही पूर्ण तोच एरिया होता, कारण आम्ही जिथून गेलो होतो तिथूनच वापस आलो. त्यानंतर येताना गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. आपण म्हणतो आपलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.